17व्या शतकाचा भारत. एक अशी भूमी जिथे अन्याय हा नित्याचाच होता. दक्षिणेत आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही यांचे राज्य, उत्तरेत मुघल साम्राज्याची दहशत आणि मध्येच महाराष्ट्र. चिरडला जाणारा, पिळला जाणारा, तरीही जिवंत असलेला. रयत म्हणजे फक्त कर भरणारी जनावरे. शेतकऱ्याला आपल्याच शेतात राबावे लागे, पण धान्य परक्यांच्या कोठारात जाई. मंदिरांची विटंबना, स्त्रियांची अब्रू, सामान्यांचा जगण्याचा अधिकार, सगळेच धोक्यात. पण इतिहासाला एक गंमत असते. जेव्हा अंधार सर्वात गडद असतो तेव्हाच कुठेतरी एक दिवा लागतो. आणि तो दिवा लागणार होता सह्याद्रीच्या कुशीत एका किल्ल्यावर, ज्याचे नाव होते शिवनेरी. या कथेची सुरुवात करायची असेल तर आधी दोन व्यक्तींना भेटायला हवे. पहिले शहाजीराजे भोसले. भोसले घराण्याचे वीर, ज्यांच्या तलवारीची धाक संपूर्ण दक्षिणेत होती. शहाजीराजे हे निजामशाही आणि आदिलशाहीत सरदार म्हणून काम करत होते. पण त्यांच्या मनात एक वेदना होती. स्वतःच्या मातीत परकीयांची चाकरी करण्याची वेदना. ते शूर होते, पराक्रमी होते, पण व्यवस्थेत अडकलेले होते. आणि दुसऱ्या होत्या जिजाऊ, सिंदखेडच्या जाधवरावांची कन्या. पण जिजाऊ या केवळ एका सरदाराच्या पत्नी नव्हत्या. त्या एक विचार होत्या, एक तपस्या होत्या, एक स्वप्न होत्या. जिजाऊंच्या डोळ्यात एक वेगळीच आग होती. त्यांनी लहानपणापासून पाहिलं होतं मराठी माणसाची होणारी परवड. आणि त्यांच्या मनात एकच ध्यास होता की एक दिवस या भूमीवर स्वतःचं राज्य असेल, हिंदवी स्वराज्य. स्वामी, आपण ज्या तलवारीने परक्यांसाठी लढता, ती तलवार एक दिवस आपल्याच मातीसाठी का नाही उचलत? आपला पुत्र, तो चाकर म्हणून नाही, राजा म्हणून जन्माला यावा, हीच माझी प्रार्थना आहे. जिजाऊ गरोदर होत्या आणि त्या काळात राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर होती. शहाजीराजे मोहिमेवर होते. जिजाऊंच्या सुरक्षिततेसाठी त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवण्यात आले. शिवनेरी, जुन्नर जवळचा हा किल्ला म्हणजे निसर्गाचा चमत्कार होता. समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर, सह्याद्रीच्या कड्यांमध्ये विसावलेला. 7 दरवाजे ओलांडल्याशिवाय कुणीही आत पोचू शकत नव्हतं. किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर होते. जिजाऊ रोज त्या मंदिरात जात, त्या प्रार्थना करत. पण त्यांची प्रार्थना वेगळी होती. हे शिवाई माते, माझ्या उदरात जो जीव वाढतो आहे, त्याला शक्ती दे. तुझ्या नावाने तो या भूमीचा रक्षक होईल. तो सिंहासारखा निर्भय असेल. तो या मातीचा छत्रपती असेल. हे माते, त्याला शिव हे तुझेच नाव मी देते. शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी ठरवले होते त्यांच्या मुलाचे नाव असेल शिव, शिवाजी. फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551. इंग्रजी तारखेनुसार 19 फेब्रुवारी 1630. त्या रात्री शिवनेरीवर वेगळीच हवा होती. वारा जोरात वाहत होता. आकाशात तारे अधिक तेजस्वी दिसत होते. किल्ल्यावरच्या सुईणी धावपळ करत होत्या. आणि मग रात्रीच्या शेवटच्या प्रहरी एक रडणे ऐकू आले. ते साधे रडणे नव्हते. तो एका युगाचा आरंभ होता. जिजाऊंनी त्या बाळाला छातीशी धरले. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. त्या बाळाच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. माझा शिवबा, माझा राजा, तू आलास. या मातीला तुझी वाट होती. तू शिवाई मातेचा आशीर्वाद आहेस. शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या साक्षीने जिजाऊंच्या कुशीत एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचे नाव ठेवले गेले शिवाजी, जो पुढे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून इतिहासात अमर होणार होता. जुन्या बखरींमध्ये उल्लेख आहे की शिवाजी राजांच्या जन्मवेळी अनेक शुभशकुन झाले. किल्ल्यावरच्या पुरोहितांनी बाळाची कुंडली मांडली. त्यांनी जे पाहिले ते अद्भुत होते. जिजाबाई साहेब, हे बाळ साधारण नाही. याच्या कुंडलीत राजयोग आहे. हा केवळ राजा नाही होणार, हा साम्राज्य स्थापन करेल. याची कीर्ती दिगंतापर्यंत पसरेल. पण पण काय गुरुजी? याला अनंत संकटे येतील.
शत्रू चारही बाजूंनी असतील, पण हा बाळ प्रत्येक संकटावर मात करेल. ती भविष्यवाणी होती की एक आईच्या स्वप्नांचे प्रतिबिंब हे आपल्याला माहीत नाही. पण एक गोष्ट नक्की होती. जिजाऊंनी त्या क्षणी निश्चय केला की आपला मुलगा केवळ सरदार नाही, राजा होईल. संकटे येतील, येऊ द्यात. माझा शिवबा त्यांना तोंड देईल. मी त्याला तसे घडवेन. पुत्रजन्माची बातमी शहाजीराजांपर्यंत पोहोचायला काही दिवस लागले. ते त्यावेळी मोहिमेवर होते. बातमी घेऊन स्वार आला तेव्हा शहाजीराजे छावणीत होते. राजे, शुभवार्ता. शिवनेरीवरून निरोप. राजांना पुत्ररत्न झाले. पुत्र जिजाऊ आणि बाळ सुखरूप. होय राजे, दोघेही सुखरूप. बाळाचे नाव जिजाबाईंनी शिवाजी ठेवले आहे. शिवाई देवीच्या नावावरून. शिवाजी माझा पुत्र. शिवाई मातेचा आशीर्वाद. शहाजीराजे त्या रात्री एकटेच आकाशाकडे बघत बसले. त्यांच्या मनात अनेक विचार होते. स्वतः परकीयांचे सरदार म्हणून जगत होते, पण त्यांचा मुलगा, त्याचे नशीब वेगळे असावे हीच त्यांची इच्छा होती. माझ्या पराक्रमाला जे मर्यादा आहेत त्या माझ्या पुत्राला नसाव्यात. जिजाऊ, तुझे स्वप्न ते पूर्ण होवो. माझा शिवाजी खरोखरच राजा होवो. थांबा, इथे एक क्षण थांबूया. आपण आत्ता जे ऐकलं त्यात एक महत्वाचा धडा आहे. जिजाऊंनी आपल्या मुलाचे नाव शिवाई देवीवरून ठेवले. त्या बाळाच्या जन्मापूर्वीच त्यांनी स्वप्न बघितले होते. स्वराज्याचे, स्वातंत्र्याचे, स्वाभिमानाचे. आज आपण पालक म्हणून आपल्या मुलांसाठी काय स्वप्न बघतो? नोकरी, पैसा, परदेशात स्थायिक होणे? जिजाऊंची स्वप्ने वेगळी होती. त्यांना आपला मुलगा यशस्वी व्हावा असे वाटत होतेच, पण त्याहून महत्वाचे, त्यांना तो एक चांगला माणूस, एक न्यायी नेता, समाजासाठी जगणारा व्यक्ती व्हावा असे वाटत होते. पहिला धडा, आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्ने बघा. पण ती स्वप्ने फक्त वैयक्तिक यशाची नसावीत. ती समाजासाठी, देशासाठी, माणुसकीसाठी असावीत. जिजाऊंनी शिवाजीला राजा बनवण्याचे स्वप्न बघितले, पण त्याहून आधी त्यांनी त्याला एक उत्तम माणूस बनवण्याचे ठरवले. शिवाजीराजांचे पहिले काही वर्ष शिवनेरी किल्ल्यावर गेली. जिजाऊ त्यांच्या जवळ सतत असत. शहाजीराजे मोहिमांमुळे दूर असत, पण जेव्हा जेव्हा शक्य होई तेव्हा ते यायचे. पण खरे घडवणे केले जिजाऊंनी. लहानग्या शिवबाला जिजाऊ रोज गोष्टी सांगत. पण त्या साध्या गोष्टी नव्हत्या. त्या रामायणातील रामाच्या गोष्टी होत्या. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तमाच्या. त्या महाभारतातील कृष्णाच्या होत्या. धर्मासाठी युद्ध करणाऱ्या योगेश्वराच्या. त्या छत्रपती संभाजीनगरच्या वीरांच्या होत्या. शिवबा, राम कोण होते माहिते? ते राजपुत्र होते, पण त्यांनी वनवास स्वीकारला. का? कारण त्यांना वचन पाळायचे होते. आणि रावणाने सीतेला नेले तेव्हा त्यांनी समुद्र ओलांडला. कारण अन्याय सहन करायचा नसतो, त्याच्याशी लढायचे असते. आऊसाहेब, मग आपल्या इथे पण रावण आहेत का? होय बाळा, आहेत. आणि त्यांचा पराभव करायला राम पण लागतो. ती लहानशी संवाद. त्या क्षणी कदाचित बाल शिवाजीला त्याचा अर्थ पूर्ण कळला नसेल, पण बीज पेरले गेले होते. स्वराज्याचे बीज. शिवनेरीवर एक बाळ जन्माला आले. त्याच्या आईने त्याच्यासाठी स्वप्न बघितले. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी आशा ठेवली. आणि इतिहासाने त्याच्यासाठी एक भव्य भूमिका लिहून ठेवली होती. पण हे सगळं सोपं नव्हतं. छोट्या शिवबाला अनेक आव्हाने येणार होती. शहाजीराजांना आदिलशाहीने कैद करणार होते. शिवाजी आणि जिजाऊंना पुण्याला जावे लागणार होते. आणि तिथे त्या मावळ भूमीत खरा शिवाजी घडणार होता. पुढच्या भागात पुण्याची जहागिरी, दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन, मावळ्यांची पहिली ओळख आणि एका किशोरवयीन मुलाचे स्वराज्याचे पहिले स्वप्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार. जय भवानी, जय शिवाजी.